मे 2026 डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स DRI एक रेट टाकते. एकाच वेळी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि वेस्ट बेंगॉल 4 स्टेट्स मध्ये काय सापडतं? जवळपास 3 लाख ई सिगरेट्स. व्हॅल्यू 120 कोटी रुपयापेक्षा जास्त. इंपोर्टेड सिगरेट DRI ने किया सीज. नवी मुंबई के GNPT से फॉरेन सिगरेट की स्मगलिंग DRI ने 8 करोड़ से अधिक का माल किया सीज. बट जे डिटेलनी मला एकदम थक्क केलं ती म्हणजे हे वेब्स कुठे लपवले होते हे माहिती का तुम्हाला? सूटकेस मध्ये नाही, सिक्रेट कंपार्टमेंट वगैरे मध्ये तसं काही नाही. फर्निचरच्या आत, खुर्चीच्या मेटल पार्ट्सच्या मध्ये. एक सेकंड विचार करा, कोणीतरी बसून एक खुर्चीचा पाय अशा प्रकारे डिझाईन केला की तो फक्त वेब लपवता येईल म्हणून. मित्रांनो, जर एक प्रोडक्ट खरंच सेफर, हेल्थियर अल्टरनेटिव्ह असेल तर तुमच्या सिटी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला इतकी मेहनत का घ्यावी लागेल? हाच प्रश्न मला या रॅबिट होल मध्ये घेऊन गेला आणि जे सापडलं काही गोष्टींनी मला एकदम सरप्राईज केलं. सो इन टुडेज की स्टडी वी आर गोइंग टू अंडरस्टँड 4 थिंग्स. वेपिंग ऍक्च्युअली कुठून आलं, ते स्मोकर्स कडून स्कूल किड्स कडे कसं वळालं, एक पफ घेतल्यावर तुमच्या ब्रेन मध्ये काय होतं, आणि शेवटी खरंच हा सिगरेट पेक्षा सेफर अल्टरनेटिव्ह आहे का? सुरुवातीपासून सुरू करत. ही स्टोरी कोणत्या कॉर्पोरेशन पासून सुरू होत नाही. ही स्टोरी सुरू होते एका मुलांनी त्याच्या वडिलांना मरताना बघितल्यापासून. हॉर्न लेक चायना मधला एक फार्मासिस्ट आणि स्वतः हेवी स्मोकर. त्याने त्याच्या स्वतःच्या वडिलांना, जे की स्वतःही स्मोकर होते, लंग कॅन्सरने मरताना बघितलं आणि त्याला त्याच रस्त्याने जायचं नव्हतं. देअरफॉर 2003 मध्ये त्याने असं काहीतरी बनवलं, एक डिव्हाइस जी निकोटीन देते बट टोबॅको न जाळता. टार नाही, ट्रेडिशनल अर्थामध्ये स्मोकच नाही, फक्त हीटेड लिक्विड वेप मध्ये कन्वर्ट होता. इंटेंट सिंपल होता, टेस्टलेस, फंक्शनल. अडल्ट स्मोकर्सना क्विट करायला मदत करण्यासाठी फक्त एक टूल, बाकी अजून काही. 2007 पर्यंत ते US मध्ये, युरोप मध्ये पोहोचलं आणि तिथल्या लोकांनी फक्त एक्सेप्ट नाही केलं, त्यांना ते खूप आवडलं. बट तिथेच ही स्टोरी संपायला हवी होती जर इंटेंट शुद्ध आणि सेफ होता तर. बट ती तशी राहिली नाही. जर वेब्स हे फक्त स्मोकर्सला क्विट करण्यासाठी बनवले होते तर ते मँगो, ब्लूबेरी, रास्पबेरी, आईस मिंट कॅन्डी अशा फ्लेवर्स मध्ये का येतात? स्मोकर्सना क्विट करायला कॅन्डी फ्लेवरची काय गरज आहे? आणि मुळात लहान मुलं सिगरेट ओढतच नाहीत. कोणताच 12 वर्षाचा मुलगा क्युरोसिटी म्हणून सिगरेट पेटवतच नव्हता. बट त्याच 12 वर्षाच्या मुलाला असं काहीतरी द्या जे USB डिव्हाइस सारखं दिसतं, चवीला लॉलीपॉप सारखं आहे आणि वास अजिबात येत नाही, आणि अचानक एक पूर्ण नवीन कस्टमर आत येतो. इथे बिझनेस लॉजिक सुरू होतं. प्युअर मार्केट टर्म्स मध्ये तुम्ही स्वतःला अडल्ट स्मोकर पुरतं का लिमिट ठेवाल, जो श्रिंकिंग मार्केट आहे, जेव्हा तुम्ही स्वतः टोटली ऍड्रेसेबल मार्केट अशा एक जनरेशन पर्यंत वाढवू शकता ज्यांनी आयुष्यात कधीच स्मोक केलं नाही. हा साइड इफेक्ट नाहीये, ही स्ट्रॅटेजी आहे. देअरफॉर एल्फ बार सारख्या कंपनीनी फेक प्रॉडक्ट नाही बनवलं, त्यांनी पूर्ण कल्चर उभा केलं. ब्राईट पॅकेजिंग, बहुतांश देशांमध्ये सिगरेट बॉक्स सारखे कोणतेही वॉर्निंग लेबल्स न लावता, सोशल मीडियावर 1 बिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज अशा कॉन्टेंटला मिळले जातात जे ई सिगरेटला पॉझिटिव्ह पेक्षा जास्त काहीतरी चांगलं दाखवतात. आणि यातला बराचसा भाग डायरेक्टली टीनेजर्सला टार्गेट करतो. आणि या स्ट्रॅटेजीचा रिझल्ट एका DRIच्या गोडाऊन मध्ये आता बसलेला आहे. चायना हा जगातला सगळ्यात मोठा वेप बनवणारा आणि एक्सपोर्ट करणारा देश आहे. इंडियामध्ये वेपिंग पूर्णपणे इल्लीगल आहे, प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट ऍक्ट खाली. आणि गव्हर्नमेंटनी डिसेंबर 2025 मध्ये, अगदी रिसेंटली, हा बॅन पार्लमेंट मध्ये पूर्णपणे कन्फर्म केला. पण बॅननी सप्लाय थांबवली नाही, फक्त ती बॅकग्राऊंड मध्ये ढकलली. फर्निचर मध्ये, खुर्च्यांच्या पायांमध्ये आणि प्रत्येक त्या दुकानात जिथे कॅन्डीच्या नावाखाली काउंटरच्या खालून हे विकले जातात. आता समजून घेऊ की याची लत सोडायला इतकं कठीण काय? तुमच्या ब्रेनला शॉर्टकट्स खूप आवडतात, त्याला परत परत तोच डिसिजन घ्यायला आवडत नाही. देअरफॉर तो रिपीटेड बिहेवियरला डीप पार्ट मध्ये ऑटोमॅटिक करतो, ज्याला म्हणतात बॅसिल गँग्लिया
क्यू, रुटीन, रिवॉर्ड हाच लूप आहे. तुम्ही स्ट्रेस आहात हा क्यू, तुम्ही एक पफ घेता हा रुटीन, तुम्हाला बरं वाटतं हा रिवॉर्ड. हे पुरेसा वेळ झालं की तुमचा हात वेबकडे जातो, त्याआधीच तुमच्या ब्रेनला कळतं की तुम्ही स्ट्रेस्ड होता. हा मेटाफॉर नाहीये, हा ऑटो पायलट आहे. आता हा नंबर जो खरंच तुम्हाला टेन्शन मध्ये पाडत, 20 ml चा एक वेब ज्यात 40 मिलीग्राम निकोटीन असतं, त्याची बरोबरी आपण 2 पॅक सिगरेट सोबत करू शकतो. एक एल्फ बार जवळपास 48 सिगरेटच्या बरोबरीचा आहे. 48. आणि वेब लिक्विड निकोटीन जास्त वेगाने आणि खूप जास्त प्रमाणात देतं, जितकं एक सिगरेट कदाचित देऊही शकत नाही. देअरफॉर त्याचा डोपामाइन स्पाइक जास्त स्टीप असतो. स्पाइक जितका स्टीप, ऍडिक्शन तितकंच लवकर आणि तितकंच घातक बनतं. सिगरेट सोबत तुम्ही काउंट करू शकता किती सिगरेट ओढल्या. वेब सोबत 500-600 पफ्स एका डिव्हाइस मध्ये. काउंट करायला मार्गच नाही. तुम्ही स्मोक करत नाही आहात, तुम्ही फक्त पफ करत राहता. किती घेतला हे कळतच नाही. मग हे सगळं तुमच्या लंग्सला एक्झॅक्टली काय करतं? डायसेटिक, एक केमिकल जो बटरी फॉर्म मध्ये असतो, सिनेमन फ्लेवर तयार करायला वापरला जातो. त्याचा संबंध डॉक्टर्स ज्याला पॉपकॉर्न लंग्स म्हणतात त्याच्याशी आहे. सगळ्यात लहान एअरवेज वर परमनंट स्कारिंग, क्युअर नाही. कोबॉल्ट हिलिंग कॉइल म्हणून एक वेगळ्या तितक्याच इनक्युरेबल लंग डिझीजशी रिलेट करतात. जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या रिसर्चनी अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये पब्लिश केलेलं की जवळपास 11% ई सिगरेट युजर्सनी क्रॉनिक ब्रोंचाइटिस किंवा COPD ची लक्षणे सांगितली. जेव्हा कधीच वेप न केलेल्या लोकांमध्ये हा नंबर फक्त 5.6% होता. 2009 मध्ये 68 लोकांना काहीतरी 15 वर्षाचे एक सिव्हिअर वेपिन रिलेटेड लंग इंजुरी झाली. काहींचा जीव गेला. आता यातले काही केसेस THC वेब सोबत जोडले गेलेले आहेत, फक्त निकोटीन वेबशी नाही. आणि हा फरक ऑनेस्टली सांगण्याची गरज आहे. बट इथेच पुढचा अनकम्फर्टेबल प्रश्न येतो. जर तुम्ही ब्लॅक मार्केट मधून विकत घेताय अशा देशात जिथे वेब आधीच इलिगल आहे, तर त्या कार्ट्रेजच्या आत एक्झॅक्टली काय आहे याची तुम्हाला किती खात्री आहे? कारण तिथे रेग्युलेशन्सच नाहीये, क्वालिटी चेक नाहीये आणि तुम्हाला खरं सांगणारा लेबल तर त्यावर नाहीच आहे. आता मला माहिती आहे की तुमच्यातले काही जण काय विचार करत असतील, आणि खरं सांगायचं तर हा आर्ग्युमेंट मी सिरियसली मांडला गेलेला बघितलाय, फक्त कॅज्युअली नाही. खूप जण म्हणतील वेपिंगनी मला सिगरेट सोडायला मदत केली. सिगरेट मध्ये 7000 हार्मफुल केमिकल्स असतात, वेप मध्ये खूप कमी आहेत. मग तू हे इतकं वाईट का दाखवतोय, स्मोकिंग पेक्षा खराब का दाखवतोयस? हा एक फेअर प्रश्न आहे. आणि जो अडल्ट स्मोकर पूर्णपणे सिगरेट सोडून वेपिंग कडे वळतो त्याच्यासाठी हार्म रिडक्शनचा आर्ग्युमेंट खरंच एव्हिडन्स बॅक्ड आहे. यात वाद अजिबात नाहीये. बट तो आर्ग्युमेंट स्मोकर्स साठी बनला होता. तो कधीच त्या 6 वर्षाच्या मुलासाठी बनला नव्हता ज्याच्या आईला पार्लमेंट कडे जावं लागलं कारण तिची मुलं आधीच ऍडिक्टेड झाली होती. तो कधीच त्या 15 वर्षाच्या मुलासाठी नव्हता ज्याच्या लंग इंजुरीला डॉक्टर बरा होऊ शकत नाही म्हटले. हार्मफुल हाच कीवर्ड इथे एकदम परफेक्टली बसतो. सिगरेट पेक्षा कमी केमिकल्स म्हणजे झिरो रिस्क नाही, म्हणजे एक वेगळं तरीही सिरियस रिस्क, फक्त चांगल्या मार्केटिंग मध्ये गुंतलेला. आणि हीच खरी ट्रिक आहे. आपला ब्रेन असा वायर्ड आहे की लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस पेक्षा इमिडिएट रिवॉर्डला जास्त वेट देतो. इकॉनॉमिस्ट याला हायपरबॉलिक डिस्काउंट म्हणतात. वेब तुम्हाला तो रिवॉर्ड 3 सेकंदामध्ये देतो. लंग डॅमेज 10 वर्षांनी दिसतो. जोपर्यंत तुम्हाला ते जाणवतं तोपर्यंत डिसिजन 1 दशक पूर्वी घेतलेला असतो. त्या पॉड मधले केमिकल्स तुम्ही काचेच्या बॉटल मध्ये साठवून लगेच प्याल का? नाही. बट मँगो फ्लेवर्ड मध्ये रेनबो पॅकेजिंग मध्ये घेतलेलं कसं काय हार्मफुल वाटेल? हे केमिस्ट्री नाहीये, ही मार्केटिंग. याला हॅलो इफेक्ट म्हणतात आणि तो एक्झॅक्टली तेच करतोय ज्यासाठी तो डिझाईन केला होता. सो वेपिंग कदाचित स्मोकर्सना वाचवायला बनला नव्हता, तो बनला एक नवीन जनरेशनचे ऍडिक्ट्स तयार करायला, ज्यांना सुरुवातीलाच वाचवण्याची गरज नव्हती
आणि सिगरेट पेक्षा लेस हार्मफुल ही लाईन तेच एक मार्केटिंग लाईन आहे जी एक पूर्ण इंडस्ट्रीला तुमच्याकडून म्हणून घ्यायची होती. सो द क्वेश्चन इज, जर एक प्रोडक्टला तुमच्या सिटी पर्यंत पोचायला फर्निचरच्या आत लपून यावं लागतं, तर हेच नाही का सांगत की त्याला तुमच्या हेल्थ बद्दल एक्झॅक्टली किती काळजी आहे. तुम्ही याच्यावरती विचार केला पाहिजे. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. I'm creating this video for my 12-year-old brothers and sisters. प्लीज कुठली पण एक नवीन गोष्ट सुरू करायच्या आधी किंवा काहीही तुम्ही एक नवीन ट्राय करायच्या आधी डू रीड अबाउट इट. इंटरनेटचा ऍक्सेस सगळ्यांकडे आहे, त्याच्यावरती वाचा, त्याची रिसर्च करा, कम्पेअर द प्रोज अँड कॉन्स, अँड ॲट लास्ट युअर लाईफ इज इन युअर हँड्स. सो मी विचार करतो की तुम्ही चांगले डिसिजन्स घ्याल. अँड येस, दिस इज मी साहिल आरेकर, थिंकिंग आउट लाऊड. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आय सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय बाय.